काय आहे भैरव साधना किंवा भैरव म्हणजे काय आणि ही साधना का केली जाते? भैरव साधना म्हणजे आपण कालभैरव ही देवता असं म्हणली जाते. कालभैरव ही शंकराचाच अवतार आहे असं पौराणिक कथांमध्ये लिहिलेलं आहे. तर भैरव म्हणजे भयाचा नाश करणारी देवता. धौरासुरन असा एक राक्षस होता. तर त्या धौरासुरन राक्षसला वरदान मिळालेलं होतं की त्याला कोणीच मारू शकत नाही. कोणी देवता नाही, दैत्य नाही किंवा कोणी मेल नाही. फक्त त्याला एकच मारू शकत होती, ती म्हणजे स्त्री. असं त्याला वरदान मिळालेलं होतं. मग त्याचा जेव्हा उत्पात वाढला तेव्हा भगवान शंकर पार्वतीकडे जाऊन म्हणाले की आता धौरासुरांचा वध करायची वेळ आलेली आहे. तर मग पार्वती मानी काली रूपचा अवतार घेतला आणि धौरासुरांचा वध केला. आणि त्याच्यानंतर तिची जी काही एनर्जी होती, जो काही राग होता, त्याच्यातनं एक छोटं मूल निर्माण झालं. पण तरी सुद्धा तिचा राग शांत होत नव्हता. हे सगळं बघितल्यानंतर शंकर भगवानांनी त्या दोघांना स्वतःच सामावून घेतलं आणि जे रूप निर्माण झालं ते होतं कालभैरवाचं रूप. तर ही एक पौराणिक कथा आहे. कालभैरव ही साधना तंत्र आणि मंत्र दोन्ही ह्याच्यात मोडली जाते. त्यामुळे शक्यतो लोक कालभैरवाची उपासना करायला घाबरतात, कारण ती तंत्रविद्यातही जाते. पण असं नाहीये. आपण आपली भीती बाजूला ठेवून आपण फक्त कालभैरवांचा जप केला, ओम श्री कालभैरवाय नमः हा जो जप आहे, आणि कालभैरव अष्टक जे आहे ते जर आपण रोज आपल्या नित्य पठणात ठेवलं तर आपल्याला सगळ्या पापातनं मुक्ती मिळते, मरण्याचं भय जातं. आणि कालभैरव हे शनी, राहू आणि केतू चे गुरु मानले गेले आहेत. सो ह्या सगळ्या त्रासा म्हणजे पापग्रहांच्या त्रासातनं पण आपल्याला मुक्ती मिळते.